माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा
काला खाऊ दही भात वैकुंठ तो ऐसे नाही कवल काही काल्याचे एकमेका देव मुखी सुखी घालो अंबरे वैकुंठ तो ऐसे नाही कवल काही काल्याचे वैकुंठ तो ऐसे नाही कवल काही काल्याचे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजु नेत्रम सदैवलास विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपा दानी कथेचा विस्तारो
बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य शिवासन स्तंपदांभोजे तेजस्पर्धिक प्रदेशम विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं या कुंदेन्दु तुषार अर्धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित कराया श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर देवै सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती विशेष जाड्यापहा शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणी वेदां जाड्यांधकारापहा हस्ते स्फाटिक मालिका दधतीं पद्मासने संस्थिता वंदेता परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता उपजोनी आपुडती येऊ काला काऊ दैभात वैकुंठित ऐसे नाही कवल काही काल्याचे थोडं माईक खाली करून द्यायचं वर गेला काला खाऊ दैभात वैकुंठित ऐसे नाही कवल काही काल्याचे प्रस्तुत कीर्तन निरूपण सेवे करता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्माचे लाडके लेरवाळ भक्त देवोच्च सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अखिल विश्वाचे परमार्थ प्रा जगद्गुरु जगद्वंदने महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री तुकोबरांचा चार चरणाचा आणि जगद्गुरु तुकोबरा म्हणतात दही भाताचा काला सेवन करण्याकरता आम्ही संत मंडळी पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकांमध्ये जन्माला येऊ विठाला जगद्गुरु तुकोबरा म्हणतात गड्या हो देवादिकांना दुर्लभ असणारा मृत्यू लोकांमध्ये नरदेव तुम्हा आम्हाला मृत्यू लोकांमध्ये मिळाला हा नरदेव मिळाल्याच्या नंतर या मृत्यू लोकांमधून गेल्याच्या नंतर सुद्धा आम्ही संत मंडळी पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकांमध्ये जन्माला येऊ तुकोबारा कशाला जन्माला येणार तुकोबरा म्हणतात उपजोनी आपुडती येऊ काला खाऊ दैभात दही भाताचा काला सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा मृत्यू लोकांमध्ये जन्माला येऊ तुकोबरा ज्या वैकुंठामध्ये तुम्ही राहता काल्याचा आनंद वैकुंठामध्ये नाही का तुकोबरा म्हणतात वैकुंठित वैसे नाही कवल काही काल्याचा आनंद वैकुंठामध्ये नाही मग महाराज तो काला सेवन करत असताना तुम्ही कसा सेवन करणार तुकोबरा म्हणतात एकमेका देव मुखे तो काला आम्ही आपल पोटासारखं एकले नाही खाणार इतरांना देण्याचा प्रयत्न करणार आणि तो काला सेवन करण्याकरता सुंदर गोंटी जागा जर कोणती असेल तर हा नरदेव आहे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित वैसे नाही कवल काही काल्याचे विठाला विठाला अत्यंत गोड भाव देणारा हा महाराजांचा प्रासादिक चार चरणाचा अभंग आहे अभंगावरती यथामथेचा अवकाश चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार मौजे नारायणवाडी तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर पदस्पर्शानं पुनीत झालेला हा तालुका म्हणजे नेवासा तालुका आहे ज्या भूमीमध्ये माझ्या विश्वमौली ज्ञानोबरांना भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी सारखा दिव्य ग्रंथ सच्चिदानंद बाबांच्या हातून लिहून घेवावा वाटला इतकं पवित्र भूमी म्हणजे नेवासा तालुका आहे आणि या नेवासा तालुक्यामध्ये असणार आपलं छोटस नारायणवाडी गाव आणि या नारायणवाडी गावामध्ये भगवती रेणुका मातेचा हा पवित्र दरबार बरं का श्री हरिभक्तीपरायण श्री राम पाटील चांगदेव वाघ यांनी घराच्या समोर आपलं भगवान भगवती मातेचं या ठिकाणी रेणुका मातेचं मंदिर या ठिकाणी स्थापन केलं राम पाटलांच्या माध्यमातून त्यांच्या
चिरंजीवाकडे त्यांनी एक भावना व्यक्त केली, आपल्या घराच्या समोर मंदिर बांधायचं. बंगला नंतर बांधला आणि अगोदर मंदिर बांधलं. ही सोपी गोष्ट नाही महाराज. बंगले तर कुणी बांधतं हो महाराज, बंगले कुणी बांधतं, परंतु मंदिर बांधण्याकरता सुद्धा दानत असावी लागते महाराज. हो, भगवान परमात्म्यावरती, रेणुका मातेवरती त्यांचं असलेलं प्रेम, त्यांच्या धर्मपत्नी, त्यांच्या मुलाचं, सर्वांचं भगवती मातेवरती असणारं प्रेम आणि त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर. आणि कुठलीही कुचराई नाही महाराज. बरीच मंडळी लोक मंदिर बांधतात, परंतु छोटंसं वगैरे वगैरे, परंतु सभा मंडपही तितकाच गोड आहे, मंदिरही तितकंच गोड आहे आणि शिखर सुद्धा तितकंच गोड आहे. भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर या कुटुंबानं बांधलं. त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं आजची कीर्तनाची सेवा त्यांची चिरंजीव श्री लहुराव साहेब राम चांगदेव वाघ, रामसाहेब चांगदेव लहू राम वाघ, लहू साहेबांच्या आज्ञेनुसार, हा आजोबाचंही नाव आलं की नाही, म्हणून आमच्या लहू साहेबांनी आमच्या जिवलग मित्र श्री हरिभक्तीपरायण उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे, आपल्या गावचे भूमिपुत्र गणेश महाराज गायकवाड महाराजांना कार्यक्रमाचं नियोजन करायला सांगितलं आणि गणेश बाबांच्या आज्ञेनुसार आज ही कीर्तनाची सेवा या ठिकाणी माझ्याकडे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वैभवशाली परंपरेतील थोर संत वैकुंठवासी सद्गुरू बनसी बाबा तांबे बाबांचा फोटो या पत्रिकेमध्ये आहे. बाबांचा कृपाशीर्वाद श्री हरिभक्तीपरायण किसनगिरी बाबांच्या कृपाशीर्वाद श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने चंद्रकांत महाराज पठारे व श्री हरिभक्तीपरायण प्रल्हाद महाराज गायकवाड बाबा या थोर महापुरुषांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा सोहळा आणि या सोहळ्यातील आजची ही काल्याच्या कीर्तनाची सेवा सर्व या ठिकाणी मंडळींच्या वतीनं माझ्याकडे आहे. या कीर्तनाला साथ देण्याकरता एक एकाहुनी बळे रे अशी सर्व महाराज मंडळी या ठिकाणी कीर्तन साथीला उपस्थित आहे. सप्ताह 5 दिवसाचा असू द्या, सप्ताह 8 दिवसाचा असू द्या, सप्ताह 1 महिन्याचा असू द्या की सप्ताह 12 महिन्याचा असू द्या, सप्ताहाची सांगता ही कशाच्या कीर्तनाने होते? काल्याच्या कीर्तनाने होते. आणि काल्याचं कीर्तन आज या ठिकाणी आपण करणार आहोत. पहा महाराज, अभंग जगद्गुरु तुकोबाराचा आपण सेवेकरता घेतलेला आहे. अभंग जगद्गुरु तुकोबाराचा आहे, 4 चरणाचा आहे आणि जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, आम्ही पुन्हा पुन्हा वृत्ती लोकांमध्ये दही भाताचा काला सेवन करण्याकरता येणार. या अभंगाची थोडक्यामध्ये प्रस्तावना पाहायची, अभंगाच्या 4ही चरणाचा भाव पाहायचा आणि नंतर काल्याचं चरित्र आपण पाहणार आहोत. लक्ष देऊ नाही का? संत महात्म्या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आले, तुकोबारा या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आले. दही भाताचा काला सेवन करण्याचा सुयोग जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. सहजासहजी सुयोग प्राप्त झाला नाही बुवा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये उच्च स्थिती प्राप्त होते, सहजासहजी प्राप्त होत नाही. जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचा काला सेवन करण्याचा सुयोग जीवनामध्ये मिळाला. याच्या पाठीमागे जगद्गुरु तुकोबारानं जीवनामध्ये फार मोठा त्रास सहन केला महाराज. या अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश करायचा म्हटलं, 3 अंगानं तुकोबाराचं जीवन आपण अगोदर पाहणार आहोत. किती अंगानं? 3 अंगानं. 1 नंबरचं जीवन आहे तुकोबाराचं प्रपंचिक जीवन, 2 नंबरचं जीवन आहे साधक अवस्थेतलं जीवन आणि 3 नंबरचं जीवन आहे सिद्ध अवस्थेतलं जीवन. लक्षात आलंय ना? 1 नंबर प्रपंचिक तुकोबारा आहे, 2 नंबर साधक अवस्थेतले तुकोबारा आहे आणि 3 नंबर सिद्ध अवस्थेतले तुकोबारा आहे. हे 3 मुद्दे पाहायचे आणि पहिल्या चरणात प्रवेश करायचा. पोरा हो, माझ्याकडे लक्ष आहे ना तुमचं? ए बालगोपाल, किती प्रकारचं जीवन सांगितलं तुकोबारायचं? 3 प्रकारचं. 1 नंबर प्रपंचिक तुकोबारा आहे, 2 नंबर साधक अवस्थेतले तुकोबारा आहे. लक्षात राहील ना? 1 नंबर प्रपंचिक तुकोबारा आहे, 2 नंबर साधक अवस्थेतले तुकोबारा आहे आणि पाठीमागचा 3 नंबर सिद्ध अवस्थेतले तुकोबारा आहे. साहेब आपले चिरंजीव आहेत ना? बाच आहे का?
राहिलं ना लक्षात. एक नंबर कोणचं जीवन तुकोबा राहायचं? बोल बोल. हा मध्यम प्रपंचिक तुकोबा राय. 2 नंबर साधक तुकोबा राय आणि पाठीमागचा भाषा. 3 नंबर सिद्धावस्था. बरोबर आहे. टाळी वाजवते का करता एक बार. 1 नंबरचं जीवन आहे तुकोबारायचं प्रपंचिक तुकोबाराय. तुम्ही आम्ही जसा प्रपंच करतो तसा प्रपंच जगद्गुरु तुकोबारायनं त्यांच्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला बा. बरं का. मग तुम्ही आम्ही प्रपंच करण्याकरता कोणी व्यापार करतो, कुणी नोकरी करतो, कुणी शेती करतो. बरोबर आहे. कुणी कीर्तन करतो. कशा करता चालला हा काटाटोप? होय मिस्त्री. तुम्ही प्रपंच करता काय करता? प्रपंच करता काय करता तुम्ही? उदरनिर्वाह करता काय साधन आहे? शेती करता आहे की नाही? शेती कर. प्रत्येक जण काही ना काही खटाटोप करतो. कोणी व्यापार करतो, कोणी शेती करतो, कोणी नोकरी करतो. प्रत्येक जण काही ना काही प्रपंच करता खटाटोप करतो. तसं जगद्गुरु तुकोबारायनं सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये प्रपंच करण्याकरता, प्रपंच वाढवण्याकरता प्रयत्न केले महाराज. बरं का. तुकोबाराचं जीवन चरित्र वाचा. तुमच्याच जिल्ह्यामध्ये राहुरी नावाचा तालुका आहे. महिपती महाराज होऊन गेले. महिपती महाराजांनी जगद्गुरु तुकोबाराचं खूप सुंदर जीवनचरित्र लिहून ठेवलं. महिपती महाराज म्हणतात वयाच्या 12व्या वर्षी तुकोबाराचा पहिला लग्न सोहळा पार पडला. तुकोबाराचं प्रपंचिक जीवन सांगतोय तुम्हाला. वयाच्या 12व्या वर्षी प्रपंचक तुकोबाराचा पहिला लग्न सोहळा पार पडला. 2-2.5 वर्षाचा कालावधी लोटला. ज्या पत्नीच्या बरोबर लग्न झालं दम्याची व्याधी जडली. मान्य महाराज बोलोबा महाराज विचार करतात हा प्रपंच का पूर्णत्वाला जाण्याची लक्षणं दिसत नाहीत. काहीतरी केलं पाहिजे. वयाच्या 16व्या वर्षी तुकोबाराचा दुसरा लग्न सोहळा लावून दिला. 2-2.5 वर्षाचा कालावधी लोटला. बोलोबा महाराजांनी देह ठेवला. बोलोबा महाराज इहलोक सोडून गेले. प्रपंचाचा भार जगद्गुरु तुकोबारायांच्या वरती आला. प्रपंचाचा भार तुकोबारावरती आला. मग प्रपंच केला पाहिजे. उदरनिर्वाह करण्याकरता काहीतरी खटाटोप केला पाहिजे. काय करावं काय करावं काय करावं तुकोबारांना सुचत नाही बुवा. ने महाराज जोपर्यंत वडील घरामध्ये आहेत तोपर्यंत मुलाला चिंता नावाची गोष्ट नसते. खरंय. जोपर्यंत वडील घरामध्ये आहेत तोपर्यंत मुलाला चिंता नसते. ज्या दिवशी तुकोबाराचे वडील निघून गेले तुकोबाराला भर दीपावलीच्या दिवशी चटणी भाकर खाण्याची वेळ आली. त्यावेळेला तुकोबारा विचार करू लागले काहीतरी केलं पाहिजे. काय करावं. वडिलोपार्जित जो व्यापार होता तो व्यापार तुकोबाराने जीवनामध्ये चालू केला. 5,000 रुपयाचा माल दुकानामध्ये खरेदी केला. कशाचा? गोळ आणि मिरच्याचा. प्रसिद्ध बोलोबा महाराजाचा व्यापार होता. तो व्यापार तुकोबाराने चालू केला. 5,000 रुपयाचा माल खरेदी केला. देहूच्या परिसरामध्ये जेवढ्या बाजारपेठा आहेत प्रत्येक बाजारपेठेमध्ये जावं. गोळ घ्या मिरच्या घ्या, गोळ घ्या मिरच्या घ्या विकण्याकरता बसावं. लोक इतके विचित्र होते. लोक तुकोबाराकडे यायचे. महाराज कशा दिल्या मिरच्या, कसा दिला गोळ, भाव सांगितला जायचा. लोक इतके विचित्र होते. लोक म्हणायचे तुकोबारा माझा 10 किलो मिरच्या. आपण बाजारात गेलो किती मिरच्या आणतो माऊली? अर्धा किलो 1 किलो आहे की. पण लोक इतके भारी होते तुकोबाराच्या काळातले. माझा 10 किलो मिरच्या, माझा 10 किलो गोळ. गोळ मिरच्या थैलीमध्ये घेतलं जायचं. तुकोबारा म्हणायचे गड्या हो माल घेतला पैसे द्या ना. लोक म्हणायचे तुकोबारा एवढा भरोसा नाही का? येतो परत येतो परत येतो परत. अजून काय लोकांनी तुकोबाराचे पैसे दिले नाही बुडवले. काही काही बिचाऱ्यांनी दिले. देहूला आमच्या घुलेबाबांनी गाथा मंदिराचं काम केलं त्या मंदिराला दिले. काही लोकांनी आता भंडारा डोंगरावरती 1200 कोटीचं मंदिर चालू आहे. 1200 कोटी रुपयाचं तुकोबाराचं मंदिर चालू आहे. शिळा मंदिर. त्याही मंदिराला काही लोकांनी पैसे दिले. परंतु काही लोकांनी तुकोबाराचे पैसे बुडवले बुवा. तुकोबाराचं जीवन हिशोबी होतं महाराज. माल किती रुपयाचा खरेदी केलता बाळा? 5,000 रुपयाचा माल खरेदी केलता. आणलेला पूर्ण माल संपला. आणलेला पूर्ण माल संपलेला आहे.
तुकोबरा विचार करतात गल्ला किती आला तपासला पाहिजे. 1000 रुपयाचा माल खरेदी केलता, पूर्ण माल संपलेला आहे, पूर्ण माल संपलेला आहे. तुकोबराने विचार केला गल्ल्यामध्ये किती पैसे आहेत शोधलं पाहिजे. तुकोबरानं गल्ला शोधला, गल्ल्यात पैसे मिळाले 500 रुपये. गल्ल्यात किती पैसे मिळाले? 500 रुपये मिळाले. किती नफा झाला रे बाळा? पाशे बाळा किती नफा झाला? 5000 रुपयाचा माल खरेदी केलता, पूर्ण माल संपला, गल्ल्यात पैसे मिळाले 500 रुपये. किती नफा झाला? किती झाला तोटा? 4500 तोटा. चांगला हिशोबी जीवन राहायचं. हो तांबे बाबा जेवरच आहे का? हा बरं का महाराज, काय सांगतो मी तुम्हाला, तोटा झाला का नफा? 4500 रुपये तोटा झाला. तुकोबाऱ्याने विचार केला मुदल्यात पडे तोटा, आयुषा खोटा उधीम, असा व्यापार करण्यामध्ये मजा नाही. तुकोबाऱ्याने ठरवलं गणेश बाबा इथून पुढे व्यापार करायचा नाही, नुसता इथून पुढे व्यापार करायचा नाही असं म्हणून तुकोबाऱ्या शांत बसले नाही. तुकोबाऱ्या म्हटले इथून पुढे व्यापारही करायचा नाही आणि इथून पुढे ज्या प्रपंच करता व्यापार करत होतो तो प्रपंच सुद्धा करायचा नाही. वाढता पुण्य धर्म केला, वाढता संसाराच्या नावे घालवण्या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. बर तुकोबाऱ्यानं प्रपंचिक जीवनाचा त्याग केला आणि तुकोबाऱ्यानं ठरवलं इथून पुढे प्रपंच करायचा नाही. आपण करू का बरं असं? एखाद्या धंद्यात तोटा आला, समजा तर एखाद्या कीर्तनाला गेलं तोटा झाला, डिझेलचेच पैसे दिले म्हणजे तोटाचे, नफा राहिलाच नाही. आपण म्हणू का इथून पुढे कीर्तन करायचे नाही, इथून पुढे प्रपंच करायचा नाही? होय माने बाबा, नाही म्हणू शकत आपण. परंतु तुकोबाऱ्याने ठरवलं इथून पुढे प्रपंच सोरो
जीवनाचा त्याग तुकोबरायनं केला. प्रपंच ओसरो चित्तता तुझे पायी मुरू ऐसे करी गा पांडुरंगा. पहा महाराज, हे तुकोबराचं जीवन होतं. प्रपंच करायचा नाही, प्रपंचिक जीवनाचा त्याग महाराजांनी केला आणि आता जगोदरू तुकोबरायचं जीवन साधक अवस्थेवरती आरूढ झालं. मग साधक अवस्थेमध्ये जी साधना करायची असते ती साधना जगोदरू तुकोबराने जीवनामध्ये सुरुवात केली. या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर तुकोबरा साधक अवस्थेवरती आरूढ झाले. रस्त्याने जर माझे तुकोबरा निघाले, जो भेटेल त्याला विचारायचे, भेटी लागे पंढरीनाथा, जीवा लागे पंढरीनाथा, भेटी लागे पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा, कधी कृपा करीसी नेने मज दिनाचे जावणे. जो भेटेल त्याला विचारायचे, कलाकारा करताय बरं वा. पुसावेची वाटे जे जे भेटे तयासे, देव कृपा करील मज काय लाज राखील, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. जो भेटेल त्याला तुकोबरा विचारायचे, देव मला माझ्या जीवनात भेटेल का, देव मला माझ्या जीवनामध्ये भेटेल का. त्याचा परिपाक झाला. भगवान परमात्म्याचा अखंड जीवनामध्ये नामस्मरण केलं. त्याचा परिणाम याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, ज्याचा अट्टहास जीवनामध्ये केला होता तो परमात्मा जगद्गुरु तुकोबरायला जीवनामध्ये भंडारा डोंगरावरती येऊन भेटला. आता निश्चिंतीने पावले विसावा, कुंटली दावा तृष्णेची या, तृष्णेची या, कुंटली धावा तृष्णेची या. ज्याचा टास देखो थोडासा, ज्याचा टास जीवनामध्ये तुकोबराने केलता तो परमात्मा जगद्गुरु तुकोबराला जीवनामध्ये भेटला, देव जीवनामध्ये भेटला. आता देव जीवनामध्ये मिळाला. आता जीवनामध्ये काही मिळवायचं शिल्लक राहिलं नाही, तरी सुद्धा संत महात्मे जीवन जगले. तुका म्हणे आता ओरलो उपकारा पुरता, तुमच्या आमच्यावरती उपकार करण्याकरता संत महात्मे उरलेलं जीवन जगले. काय सांगू आता संताचे उपकार, माझ निरंतर जागविते. अखंड आयुष्यभर संत महापुरुषांनी स्वतः भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं आणि तुम्हा आम्हाला सुद्धा भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाविषयी जागृती देण्याचं काम संतांनी केलं. नवे नवे जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, जीवनामध्ये हे करत असताना भगवान परमात्म्याचं नामस्मरण, त्याची हरिकथा, त्याचा दही भाताचा काला आम्हाला जर जीवनामध्ये सेवन करण्याकरता मिळत असेल तर आम्ही पुन्हा पुन्हा मृत्यू लोकात जन्माला येऊ. अभंगाचं पहिलं चरण.
उपजोन्या पुढती येवो काला खाऊ दैभात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एक शंका निर्माण होते. माणसाला या मृत्यू लोकामध्ये माणूस म्हणून पुन्हा पुन्हा जन्माला येता येतं का? येता येतं का दादा? हा, नाही येता येत. असं जर माहित असतं तर पुढचाही जन्म आपला नारायणवाडीतच आहे. अगोदरच SBI मध्ये फुल पैसे करून ठेवू, येते पुढच्या जन्मात काम. हो, पण असं नाही महाराज. पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकांमध्ये माणसाला जन्माला येता येत नाही. तुकोबारा कस काय म्हणतात बा आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ? तुमच्या आमच्या दृष्टीनं पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकांमध्ये जन्माला येता येत नाही. परंतु संत महात्मे नामस्मरणाच्या बळावरती बरं का पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकांमध्ये जन्माला येतात. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. संत महात्मे नामस्मरणाच्या बळावरती नामस्मरण करण्याकरता पुन्हा पुन्हा मृत्यू लोकांमध्ये जन्माला येऊ शकतात. तुमच्या आमच्या दृष्टीनं हा नरदेह पुन्हा पुन्हा नाही. नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही कमल मुख राम भजन को दिया. पण तुमच्या आमच्या दृष्टीनं हा पुन्हा पुन्हा नरदेह आपल्याला मिळवता येत नाही. तुकोबारा म्हणतात आम्ही पुन्हा पुन्हा मृत्यू लोकांमध्ये जन्माला येऊ. पुन्हा पुन्हा आपल्याला माणूस म्हणून या मृत्यू लोकांमध्ये जन्माला येता येत नाही. काय येता येत बाबा? नाही, नरदेह पुन्हा पुन्हा नाही. संत महात्मे बोलतात, तुकोबारा बोलतात, उपजोन्या पुढते येऊ काला खाऊ दैभात. बरं का तुकोबारा, ज्या वैकुंठामध्ये तुम्ही राहता वैकुंठात काला नाही का? अभंगाच्या दुसऱ्या चरणात